पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। नगरसेवक राहुल शिंदे यांनी 18 कोटी रुपयांचा निधी नगरपालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत पालकमंत्र्यांचा निषेध करण्याची सूचना सभागृहात मांडली। मात्र या सूचनेला सत्ताधारी गटाकडून ठाम विरोध करण्यात आला। पक्षनेते भागवत बडवे, नगरसेवक ॲडव्होकेट सुनील वाळुस्कर, लक्ष्मण शिरसट, अमोल डोके आणि राजू सर्वगोड यांनी पालकमंत्र्यांचा निषेध करण्यास स्पष्ट नकार दिला। सभागृहात बोलताना संबंधित नगरसेवकांनी सांगितले की महाराष्ट्र शासन आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पंढरपूर शहराच्या विकासासाठी तसेच आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांचा निषेध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। उलट शहरासाठी भरघोस निधी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। त्याचवेळी नगरपालिकेला मिळणारा 18 कोटी रुपयांचा निधी यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नेमका कोणत्या कारणामुळे वर्ग करण्यात आला याचा शोध घेऊन वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडावी अशी मागणीही करण्यात आली। पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या प्रस्तावावरून सभागृहात काही काळ वातावरण तापले। मात्र अखेरीस निषेधाऐवजी निधी वर्ग करण्यामागील कारणांची चौकशी करण्यावर भर देण्यात आल्याने हा मुद्दा सभागृहात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला।